महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा थरार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती, मातीतल्या लढतींचा जल्लोष आणि भव्य दिव्य आयोजनांचा दिमाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात कामोठे येथे मान्य श्री परेश शेठ ठाकूर केसरी 2026 ही जंगी कुस्ती स्पर्धा शानदारपणे पार पडली आहे। भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने अक्षरशः मिनी महाराष्ट्र केसरीचा अनुभव उपस्थितांना दिलाय। नेपाळ, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला। या स्पर्धेत जवळपास 75 सामने खेळवण्यात आले। विजेत्या मल्लांसाठी तब्बल 15,55,555 रुपयांची आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली होती। विशेष म्हणजे स्थानिक आणि ग्रामीण भागातील नवोदित मल्लांनाही या व्यासपीठावर संधी देण्यात आल्याने अनेक तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे। परेश ठाकूर जी आहेत, युवा नेते आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या निमित्ताने पाहायला मिळतं तेच आमच्या कोकणामध्ये, आमच्या कामोठ्यामध्ये आज अनुभवायला भेटत आहे। त्याचं सगळं श्रेय परेश ठाकूरजी, आमचे प्रशांत ठाकूरजी आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते ठाकूर साहेब या सगळ्या जणांनी जे काही वातावरण भारतीय जनता पक्षाच्या निमित्ताने जे काही तयार केलेलं आहे त्या अनुभवाला निश्चित पद्धतीने भेटतंय। त्यांना परेशजींना ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा। मोबाईलवर स्क्रोल करण्यापेक्षा मैदानावर घाम गळणं कितपत महत्त्वाचं आहे? अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का जेवढं महत्त्व तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करतात त्यापेक्षा ही आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे। पण म्हणून समतोल राखणं, एका समतोल राखणं ही काळाची गरज आहे। कोट्यामध्ये आज पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कुस्त्यांच्या शब्दातलं दंगली आहेत। पण अशा दंगली या तरुणांना फिटनेससाठी प्रोत्साहित करतात आणि अशा दंगली तरुणांना सातत्यानं आपल्यामधल्या स्पोर्ट्समनशिप ही जिवंत ठेवायची प्रेरणा देत असतात। परेश ठाकूर यांनी सभागृह नेता असताना या कामोठ्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कुस्तीचं प्रशिक्षण देणारं संकुल सुरू झालं पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा केलेला आहे। कामोठा असेल, कळंबोली असेल, खारघर पासून पनवेल महापालिकेच्या संपूर्ण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडासाठी स्पर्धांच्या क्रीडा क्षेत्राच्या सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। खारघर मॅरेथॉन पासून या रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती ही पूर्वीपासूनच खेळली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा या मातीमध्येच घडला आणि ह्याच मावळ्याने अगदी अटकेपर्यंत मग सांगता या मराठी पूर्ण सांगता साम्राज्याचा हा झेंडा लावला आणि तिकडं अगदी नर्मदेच्या पलीकडे पर्यंत आणि इकडे बिहार पर्यंत अशा प्रकारे या मराठी संत साम्राज्याचा झेंडा हा जर फडकवला असेल, या स्वराज्य इथल्या मातीतल्या संत या संत नागरिकांचं स्वतःचं राज्य असं जर निर्माण केलेलं आहे, तर या मावळ्यांच्याच वरती ह्या रायगड जिल्ह्याचे मावळे यांनीच ही हा सांता फड हा गाजवलेला आहे। या इथे एक जबरदस्त असे सांता इथं तरुण हे इथं घडवलेले आहेत। म्हणूनच मराठी साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं सैन्य जे दुसऱ्या महायुद्धामध्ये इथे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला जर त्याचा सांगता त्याला पहिलं असं जर सांगता त्या इथे पराभव दिलेला असेल, तर या मराठी सैन्यानेच दिलेलं होतं। हे मराठी सैन्य हे या कुस्तीच्या जोरावरती उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की पनवेलचा पूर्ण परिसर हा या इथले सांगता गाववाले मग सांगता जे पूर्वीपासून कुस्ती खेळतात आणि त्याचबरोबर हा कामोठा, कळंबोली, खारघर, विचुंबे आणि हा सर्व परिसर या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे येथील मराठवाडा
मावळा येथील सर्व इथे असतात. त्याच्यामुळे या इथे कुस्तीच्या बद्दल आकर्षण हे पूर्वी पण होतं आणि आता ते द्विगुणित झालेलं आहे. या इथे शुभेच्छा दिल्या गेल्या, समाजाच्या सर्व स्तरातून मला इथे शुभेच्छा दिल्या गेल्या. याच्यामुळे माझी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती नक्कीच सांगता आणखी सांगता मजबूत अशी झालेली आहे. आणि मला आनंद आहे की मी जे काम करतो आहे त्याच्याबद्दल मला अगदी खुलेपणाने मला याच्याबद्दल सांगितलं जातं. त्याच्याच बरोबरीने माझ्याकडून जर कोणत्या गोष्टींच्या बद्दल समजा चुकी होत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा अगदी खुलेपणाने हे कान उघडणी होत असते. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सांगता मला ज्यांनी समजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांचंच मी इथं आभार व्यक्त करतो.